वाटल यांना का आठवून गेलं त्याचं कारण सांगतो. यांनी कालही यांचं चेक करायची वस्तू आणल्यावर त्यांनी शुगरमध्ये 23 टाकली आणि आपल्या याच्यावर चेक केली त्यांनीच पुन्हा. मला वाटतं 86 काहीतरी आली, 68 आली. इतक्या फालतू वस्तू त्यांच्यावर. मुंबईचे डॉक्टर म्हणते पत्रकारा बांधवांना वाटल यांना का आठवून गेलं त्याचं कारण सांगतो. यांनी कालही यांचं चेक करायची वस्तू आणल्यावर त्यांनी शुगरमध्ये 23 टाकली आणि आपल्या याच्यावर चेक केली त्यांनीच पुन्हा. मला वाटतं 86 काहीतरी आली, 68 आली. इतक्या फालतू वस्तू त्यांच्यावर. मुंबईचे डॉक्टर म्हणते आता त्यांनी बीपी चेक करायचं मशीन आणलं. ते मशीन आपल्याकडे नाही का, पायाला लागल्यावर तूप झाल्यावर चिरकाळ्या बांधतो आपण, तसं बीपी चेक करायचं मशीनला चिरकाळ्या बांधलेल्या. ती मावशी येणे हवा भरी की आणि त्यात हवाच बसा. माहिती तुम्ही डॉक्टर मुंबईची, आम्ही गोरगरीब महाराष्ट्रातून मुंबईत येतो दवाखान्यात. तुमची जर अशी सुविधा असतील तर तुमच्यामुळे मरतील लोक आमची. खेड्यातले लोक मरत नाही, त्यांच्याकडे चाचण्या नीट नाही, बीपी चेक करायचं व्यवस्थित नाही, शुगर चेक करायचं व्यवस्थित नाही. कसे लोक जगते रे, नुसतं ते मोठे पण आहे. मुंबईत दवाखान्यात चला, कशाला मुंबईत चला, काय डॉक्टर काय नाही, त्याचं हेच की गुण पडत. याला काय म्हणते, अरे याला काय म्हणते ते बॉक्साला गल्फ. ही गल्फ काल डॉक्टर करून खाली पाडा. काल डॉक्टर असाच दाबीत होता, म्हणलं हवा कस काय भरणार, त्याला एक पडेलच माहित नाही. अरे सत्य आहे राव, काय सांगावं आता तुम्हाला. मीडिया समोर इथं मीडिया आहे. असे कसं व्हायचं बरं सांगा मला तुम्ही. आमचा जीव नाही, डॉक्टरजवळ व्यवस्थित काय नाही, काय अवघड आहे. जाऊ तिकडं, त्यांचं कोण नाही तपासायचं. मग आपल्याकडून मी नाही तपासायचं, राहून दे, पडून दे, काय गरज नाही आपल्याकडे. जाऊ सरकारला कळलं, सरकार होता मासले लोक पाठवत काढते. मी पण कोण सुरू उठत नाही सगळ्या मागण्या अंमलबजावणी झाल्याशी. मी म्हटलं पण डिजिटल घेऊन जा मॅडम. पण मशीनचं काय मशीनवर आरोप होतो तुमच्या. डिजिटल पाहिजे, डिजिटल मशीन पाहिजे होती. चिंदळ्यात म्हणे तुमचं ते करण्याचं असतं. एक मॅन्युअल असतं, एक डिजिटल मशीन असतं, तर त्यांना डिजिटल मशीनची आवश्यकता होती. दोन्ही मध्ये रिडिंग मध्ये फरक काय तुमच्या आणि त्यांच्यात? सेम असतं. 23 आणि 86 मध्ये भरपूर फरक आहे सर. डिजिटल त्यांना पाहिजे होता, आपल्याकडे मॅन्युअल मशीन. 23 आणि 86 रिडिंग काय कमी. मी वर होते, मी उभी होते, मी बघितलंच नाहीये. त्यांचा ऑक्सिजन लेवल बरोबर होता, त्यांचा हार्ट रेट बरोबर आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.